नमस्कार, सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। नुकतेच काँग्रेस पक्षातील 2 नगरसेवक आणि काँग्रेसचे 2 पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। पत्रकार परिषदेला डॉ. अंकुश गोतावळे जिल्हा सरचिटणीस तथा उपाध्यक्ष गटनेता न. प. जीवती तसेच गणपत आडे तालुकाध्यक्ष, विलास पवार सभापती नाप, उत्तम कराळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रा. सुग्रीव गोतावळे माजी उपसभापती, दत्ता गायकवाड माजी सरपंच, अमोल कांबळे अध्यक्ष युवक काँग्रेस, तिरुपती पोले ओबीसी सेल, सीताराम मडावी अनुसूचित जमाती सेल, विजयकुमार कांबळे अनुसूचित जाती सेल, दिवाकर वेट्टी, प्रदीप कांबळे यांनी संबोधित केले। त्यांच्यासोबत पक्षाचे इतरही कार्यकर्ते उपस्थित होते। पक्षप्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की जे नगरसेवक शामराव गेडाम हे भाजपमध्ये गेले ते मुळात भाजपचेच होते आणि ज्या पक्षाचा आमदार असतो त्या पक्षात ते प्रवेश करीत असतात असाच त्यांचा इतिहास आहे। आणि जे शहराध्यक्ष आशिष डसाने गेले भाजपमध्ये गेले तेही मुळात राष्ट्रवादीचे होते, तेही सतत सत्ताधारी पक्षासोबत राहण्यात धन्यता मानतात। नगरसेविका श्रीमती तयामबी शेख या काँग्रेसचे पदाधिकारी अशफाकभाई शेख यांच्या मतोश्री आहेत। अशफाकभाई शेख यांचा बांधकामाचा व्यवसाय असून त्यांची अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत। अशफाकभाई शेख यांना नवीन कामे घेण्यात अडचण येत होती म्हणून ते अस्वस्थ होते। या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून कदाचित त्यांनी पक्षप्रवेश केला असेल असा अंदाज सर्वांनी मांडला घडव। तसेच काल जे काही लोक काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले ते आता पश्चाताप करीत आहेत। सदर व्यक्ती भाजपमध्ये येणार आहे हे माहीत असते तर आम्ही पक्षच सोडला नसता अशी कुजबूज आता ऐकायला येत आहे। झाले असे की सासूसोबत जमत नाही म्हणून घराची वाटणी केली आणि सासूच हिश्याला आली, असा प्रकार काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्यांसोबत घडला आहे। पत्रकार परिषदेत सर्वांनीच एक भावना व्यक्त केली की ज्या लोकांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे त्यामुळे आता वाढीचा मार्ग मोकळा झाला असून निष्ठावंत कार्यकर्ते आनंदी असल्यास दिसून आले। कृष्णा चव्हाण, सुवर्ण भारत उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर। त्याची भूमिका चालत चालली सगळ्यांना युतीचे 6 मधून आमच्याकडे एक नगरसेवक सालभर राहिलं, 1.5 साल झालं निवडून त्यांनी भाजपनं त्यांना थोडीशी लालूच दाखवली की मी तुम्हाला 2 कोटीचं काम देतो, 3 कोटीचं काम देतो। त्यावेळेस बी त्यांचं सरकार होतं, त्यावेळेस सुद्धा त्या नगरसेवकाला रुपयाचं आणखी फिरकून मारलं नाही। भाजपची कॅपॅसिटी अशी झालेली आहे, कोणत्याही नगरसेवक असो कोणत्याही सरपंच असो की त्यांना लालूच दाखवायची, लालूच दाखवून त्यांना पक्षात प्रवेश करायचा, नंतर त्यांना काही द्यायचं नाही आहे। यांना सुद्धा किंवा थोडीशी धमकी, काही थोडंसं आपलं मन घेणं काही त्यांचं, या हिशोबाने जे लोक गेले। एक आमचं मोठा होता कार्यकर्ता भाऊ तर एकदम जवळच, त्यांनी जे आहे नाही ते भाऊ त्यांना विचारून मोठा केलं, काम दिलं, सगळं काही केलं। सगळ्याला विचारून तर कधीच चाललं नाही चाललं तरी आम्ही पक्षात मिळून चालत होतो, पक्ष बळकट करायचं होता। मग त्या पक्षात गेलेले जे लोक आहे की यांना कुठेतरी आम्हाला 5 वर्ष कामं मिळत की आम्ही पुन्हा मोठे होऊ, या हिशोबाने काही लोक गेलेले आहेत। काही लोकांची कंट्रोल दुकानदार आहे आमचे नगरसेवक, त्यांची कंट्रोल दुकानदारासाठी काही धमकी दिली असेल। भाजपची कॅपॅसिटी इथून तिथूनच सारखी कॅपॅसिटी आहे की धमकी देणं आणि त्या माणसाला जवळ करणं। आज बी खेड्यापाड्यानं आम्ही भाजपपेक्षा कोणत्याही बूथवर यशस्वी नाव, आम्ही काही भाजपपेक्षा कमी नाही आहोत। भाजपचेच काही लोक आज आमच्या कंटाक्टमध्ये आम्हाला तिकीट देतात, चांगले 2-3 नेते आहेत त्यांची, टाइमावर त्यांचं होईल उलटे ते सुद्धा आमची संधी युती होईल। येणारा भाजप काँग्रेसच्या काळात चांगला व्यवस्थित राहणार आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती हा 4 सीटा पंचायत समिती, 2 जिल्हा परिषद जिवती तालुक्यात हा परफेक्ट काँग्रेसची सत्ता बसणार, तेवढंच बोलू शकतो। आणि सर्व पत्रकार बांधवांचे मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। या पत्रकार परिषदेचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच काँग्रेस पक्षातले काही नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपवासी झालेले आहेत। आम्ही या प्रसंगी त्यांना इतकंच शुभेच्छा देतो, दिल्या घरी सुखी राहा, तिकडे जाऊ नये, गावच्या लोकांना विनाकारण विचारणे करून